यश कीर्तीने फुलवित जीवन त्रिभुवन उजळावे. यश कीर्तीने फुलवित जीवन त्रिभुवन उजळावे. जगदीशाच्या कृपा प्रसादे चिरंजीव व्हावे. जगदीशाच्या कृपा प्रसादे चिरंजीव व्हावे. पराक्रमाने लाभतील जगी पुरुषार्थे चारी. शतसंवत्सर 6 ऋतूसह होतील सुखकारी.
यश कीर्तीने फुलवित जीवन त्रिभुवन उजळावे. यश कीर्तीने फुलवित जीवन त्रिभुवन उजळावे. जगदीशाच्या कृपा प्रसादे चिरंजीव व्हावे. जगदीशाच्या कृपा प्रसादे चिरंजीव व्हावे. पराक्रमाने लाभतील जगी पुरुषार्थे चारी. शतसंवत्सर 6 ऋतू सह होतील सुखकारी. परंतु कानाचा स्वभाव जसा तुमच्या सगळ्या मित्रांना माहीत आहे किंवा पाहुण्यांना सुद्धा माहीत आहे. म्हणजे बेस्ट सेन्स ऑफ ह्युमर त्यांच्याकडे आहे. हास्य करून सगळ्यांना फ्री करण्यात ते खरंच वापरणार आहे. आणि त्या पद्धतीनं ते पहिल्यांदा त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्हाला आणि त्या मला जाणीव झाली की फक्त माझी वडील माझ्यासाठी मोठी नाही तर त्याच्या घरातल्यांसाठी खूप मोठी आहे. आणि त्यांनी खूप अभिमानानं सांगते की त्यांनी ते मोठी करून थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी मनापासून धन्यवाद की दादाचा हा खास दिवस अजून खास केल्याबद्दल. माझे प्रिय दादा, माझे प्रिय आजोबा, तुम्हाला तुमच्या 30व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 30व्या का? तर मी 30 वर्षाची आणि 20 वर्षांपूर्वी ते माझे आजोबा झाले पहिल्यांदा. त्यापूर्वी ते फक्त शशिकांत शिंदे होते. लग्नामध्ये असं समजलं असं त्यानंतर मला वाटतं आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे पुढच्या शनिवारी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. त्याबद्दल आपण त्यांना कार्यक्रम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक विशेष गुण आहे आणि तो म्हणजे प्राचार्यपद. प्राचार्यपद हे त्यांचा शाश्वत गुण आहे. म्हणजे आमच्या स्नेहदामध्ये सुद्धा रोज त्याचा आम्हाला अनुभव येतो. जर कोणी सांगितलं असतं
ही व्यक्ती महान आणि मोठी होणार आहे. तर मी जर जीव दिला तर या दिवस होता. इतके दंगे इतके बाण. मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत, माझे वेगविचार आहेत आणि मेंटॉर आहेत. सर्व काही ते माझ्यासाठी आहे. तर या दिवशी आरोग्यपूर्ण माझी रंगत आजही तशीच आहे. वय वाढतं, शरीर थकतं, पण ज्या माणसाने आयुष्यभर फक्त आणि फक्त ज्ञानाची, तत्वज्ञानाची आणि प्रेमाची श्रीमंती कमवली ना, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज वय कधीच हिरावून प्रेम करणारे माझे सर्व मित्र, माझे विद्यार्थी, माझे स्नेही, बालपणापासून मला सहन केलेले आमचे काही महाराज आपल्याचे बोलून गेले वगैरे बारस्तरांचे, ही सगळी मंडळी स्पेशल समारंभासाठी या ठिकाणी आलेले काही मंडळींचा उल्लेख केला नाही तर ते चुकीचं होईल. सगळ्यांच्या समोर मी सगळ्यांच्या समोर यासाठी तुमचे आभार मानतो की तुम्ही माझा संसार सांभाळला आणि मी माझ्या विद्यार्थ्यांचा आणि बाहेरचा संसार सांभाळला. एवढं बोलतो. आज आपण मला इथे शुभेच्छा देण्यासाठी आलात, गौरव करण्यासाठी मी म्हणत नाही, शुभेच्छा देण्यासाठी आलात माझ्या प्रेमामुळे. त्यासाठी मी आपणाचा शतशः ऋणी आहे. आपल्या ऋणात राहील. धन्यवाद. ते ज्यांना सुचलं त्यांचं हार्दिक अभिनंदन मी व्यक्तिशः करतो. कारण याच्यात तो गोडवा आहे. फार सुंदर, फार सुंदर. या प्रसंगी हजारो बापूंना गायला गेलेले Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Sir, happy birthday to you. और की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता to you. Happy birthday to you. Happy birthday.